मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी करंजवन पाणी योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असून आम्ही करंजवन धरणात आरक्षण टाकण्यापासून ते पंप स्टेशनला जागा खरेदी करण्यापर्यंत सर्व पदाधिकारी, सर्व पक्षीय नगरसेवक, सर्व पत्रकार, विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक यांच्यासह अनेक आंदोलनकर्ते यांच्या सहकार्याने केलंय। आता या अर्धवट कामाचे जलपूजन करून श्रेय घेण्यासाठी तडपड सुरू आहे। मात्र हे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे। मुख्य जॅकवेल यासह वीज कनेक्शन जोडलेलं नाही, तर मनमाड पालिकेवर वीज बिलचा अतिरिक्त भार पडू नये म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प या सगळ्या गोष्टी अपूर्ण आहे। तरी केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मनमाड शहरातील जनतेच्या डोळ्यात धुळपेक करून श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रकार आमदार कांदे यांच्याकडून होतोय। कथावाचक प्रदीप मिश्रा यांनाही अंधारात ठेवून अर्धवट कामाचे जलपूजन केलं गेलंय। केवळ आणि केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे काम सुरू आहे। मात्र मनमाड शहरातील जनता हुशार आहे, ती बरोबर उत्तर देईल असे मत शिवसेना उभाटा गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांनी मत व्यक्त केलंय। ते मनमाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याची सविस्तर माहिती देत होते। हे जॅकवेलचं काम चालू आहे। हे जॅकवेलचं कामच पूर्ण नाही झालं। हे अजून काम चालू आहे। हे पाईप अजून जोडलेले नाही। मला असं सांगितलं गेलं की इथं छोटा पाईप जोडलेला बघा, दिसतो का? हा बघा, इथं छोटा पाईप जोडलेला दिसतो का? 6 इंची पाईप, 6 इंची पाईप जोडलेली। त्या पाईपावर तात्पुरत्या स्वरूपामध्ये ठीक आहे, लाईट पण नाही बरं का, लाईट पण नाही, लाईटाचे फक्त पोल उभे, पोल कनेक्शन पण नाही, वायर पण नाही। मग हे पाणी उचललं, याच्यातून उचललं म्हणता 6 इंची लाईन टाकून, ही मोठी लाईन आहे आणि 6 इंची लाईन ठीक आहे, काय हरकत नाही, उचललं असेल कदाचित पाणी घडलं पण असेल, मला आनंद आहे। मला आनंद आहे का मनमाडच्या रायपूरच्या फिल्टर प्लांट पाणी पोहोचलं, याच्यात मला आनंद, कारण ती स्कीम आमची माझ्या मनमाड करायची स्कीम आहे, त्याच्यामुळे मला आनंद आहे। पण मग खाई का झालं ना, का होतं ना पूर्ण, का पूर्ण होऊ द्या, मग तुमच्या स्वप्नपूर्ती झाली, आपण मला काय हरकत नाही, तुमची नाही आमची स्वप्नपूर्ती झाली, मनमाडकरांची स्वप्नपूर्ती आली, त्याच्यात तुम्ही पण असं आम्ही समजू। पण हे काम झालं नाही ना, एमएससीबीचे पोल उभे, सौर प्लांट तिथं सौर प्लांट गेले, सौर प्लांट ही योजना पूर्ण करत असताना आम्हाला ज्या ज्या अडचणी आल्या एमएससीबीच्या बिलाच्या संदर्भामध्ये, आम्हाला माहित मनमाड नगरपालिका काय कुठल्याच नगरपालिकेची ऐपत नाही त्या एमएससीबीचं बिल भरायचे। सौर प्लांटचं सुद्धा त्याच्यात तजवीज केलेली आहे। मला एक्झॅक्ट हे सांगता येणार नाही काय 5 केवी का काय केवी मध्ये असतं ते, त्या केवीचं ती सौर प्लांटचं घेतलेलं आहे। हो, मला असं वाटलं असं कुठं दुसरीकडे असू शकतं, मला काही माहिती नाही, पण मला जागेवर काही दिसलं नाही। त्याच्यामुळे लाईट नाही, सौर प्लांट नाही, फिल्टर जॅकवेल अर्ध मी कधी ऐकलंय तर काय काय ठिकाणी गॅप पण आहे, पण ते जाऊ ना म्हणून यापासून हे सगळं होत असताना आपण जलपूजन करता एका चांगल्या महात्माला आपण फसवता। एक चांगला महात्मा जो जनतेला ज्ञान, महिलांना ज्ञान किंवा चांगलं कशात आहे समजावण्याचा प्रयत्न करतो, त्याला तुम्ही फसवता, त्याला तुम्ही खोटं ठरवता, हे अत्यंत वाईट आहे। आणि का तर फक्त आपल्या राजकारणात फक्त क्रेडिटसाठी, तर मला एवढंच वाईट वाटतं। तर यावेळी संतोष बळीर यांनी आमदार कांदे हे जनतेची दिशाभूल करत असल्याचे सांगितले। पण वास्तविकता करंजवन योजना या ठिकाणी आम्ही जर भेट दिली, त्या करंजवन योजनेतून जे आता मी पेपरच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते वाचलं, बघितलं, ते आले होते, त्यांच्या हाताने जलपूजन झालं। परंतु आम्ही कमीत कमी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 100 आमचे पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि मनमाड शहरातल्या अनेक ज्येष्ठ नागरिक पण आमच्या बरोबर होते। तर त्या ठिकाणी असं लक्षात आलं की पोल उभे इलेक्ट्रिक पोल उभे, त्याच्यावर कुठल्याही तारा नाही, तिथं सौर ऊर्जाचा कुठलाही प्रकल्प सुरू झालेला नाही, त्याची तयारी सुद्धा नाही। दुसरी गोष्ट ट्रान्सफॉर्मर नाही, जे जॅकवेलचं काम चालू आहे त्याला तिथले जे लोक होते काम करणारे
त्यांनी सांगितलं हे 7-8 महिने लागणार आहे त्या कामाला. तर अशा परिस्थितीमध्ये जलपूजन कसं झालं हा सर्वात मोठा प्रश्न आमचा आहे की पाणी आलं कुठून. जर तिथं पाईपचा आम्ही फोटो आणलेले, आम्ही नुसतं पुरावे सहित बोलत नाही, म्हणजे बिगर पुराव्याचे बोलत नाही किंवा खोटे आरोप करायची गरज नाही. ती योजना 100% या शहराची जीवनदायी योजना आहे. त्याच्यावर राजकारण पण नाही करायचे आम्हाला. परंतु आम्ही जी वस्तुस्थिती बघितली, जे पाईप जॉईंट केलेले ते पूर्णपणे जॉईंट नाही आहे. तिथं त्याचे फोटो आहे आमच्याकडं. जे इलेक्ट्रिक पोल उभे ते पोल सुद्धा त्याच्यावर कुठल्याही ताराने, सौर ऊर्जाचा प्रकल्प नाही, ट्रान्सफॉर्मर नाही. मग पाणी आलं कसं काय इथे? या पत्रकार परिषदेत सुधाकर मोरे, प्रमोद पाचोरकर, माधव शिलार यांचं शिवसैनिक उपस्थित होते. जनजागर मराठीसाठी अमीन शेख, मनमाड.